सर्व महान महिलांना आणि महामानवांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। मराठा आरक्षण हा जो विषय आहे अतिशय संवेदनशील झालेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सराटी या गावामध्ये जे आहे ते उपोषण काही दीड एक महिन्यापूर्वीच केले होते आणि त्या उपोषणादरम्यान अतिशय अहिंसक मार्गाने ते आंदोलन चाललं होतं। परंतु ज्या पद्धतीने पुण्यामध्ये दिव्यांगांवर ज्या पद्धतीने लाठी हल्ला केला गेला होता त्याच पद्धतीने सराटीमध्ये मराठा बांधवांवर जे आहे ते त्या ठिकाणी लाठीचार्ज जो आहे तो पोलिसांमार्फत करून घेतला गेला। त्याच्यानंतर या राज्याच्या गृहमंत्र्यांना वाटलं की हा मराठा समाज जो आहे तो माघार घेईल, परंतु झालं उलट। जे मनोज जरांगे पाटील गेल्या एक दशकाहून देखील जास्त कार्यकाळापासून मराठा आरक्षणासाठी जे लढा देत आहेत ते एवढे प्रसिद्ध झाले की ना भूतो ना भविष्य भारतामध्ये कधीही अशी सभा, एवढी मोठी सभा झाली नाही। एवढा मोठा मराठा बांधव आणि त्याच्या सोबत 18 पगड जातीचे आणि सर्व धर्मीय लोक जे आहेत त्या ठिकाणी सराटीमध्ये एकवटले आणि एक मोठी सभा जी आहे ती त्या ठिकाणी झाली। त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने जे आहे, राज्य सरकारने 30 दिवसांची जी आहे ती मुदत मागितली। 30 दिवसांमध्ये आम्ही आरक्षण देऊ। मग मनोज जरांगे पाटील म्हणाले की 30 नाही 40 दिवस घ्या, 10 दिवस आणखीन एक्स्ट्रा घ्या। मात्र या 40 दिवसामध्ये साधं पान देखील जे आहे ते राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने हलवलं नाही। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी शिर्डीमध्ये येऊन जातात, या ठिकाणी बाकीच्या वाफा जे आहेत ते त्यांच्या तोंडातून निघतात, मात्र मराठा आरक्षणावर ते चकार शब्द काढायला तयार नाहीत। आणि त्याच्यावर त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील सारखी एक व्यक्ती ज्यांच्या सभेला त्या ठिकाणी लाखो लोक येतात, त्याच्याविषयी एकही शब्द त्या ठिकाणी जो आहे तो नरेंद्र मोदी काढत नाहीत। ही खरं तर महाराष्ट्रासाठी जी आहे ती लाजिरवाणी गोष्ट आहे आणि या गोष्टीची पाठराखण कोणीच करू नये। मी तर म्हणतो अशा गोष्टीची पाठराखण अजिबात केली जाऊ शकत नाही। तुम्ही कुठल्या बेसवर जे आहे ते 30 दिवसाची मुदत त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना मागितली, हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि 40 दिवस झाल्यानंतर देखील तुम्ही मराठा आरक्षणावर एक शब्द देखील काढत नाही, तर या सरकारचा जो नाकर्तेपणा आहे तो या ठिकाणी प्रखरपणे सिद्ध होतो। त्याच्याही पलीकडे जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी एक गोष्ट जी आहे ती महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना अतिशय चांगली दिली की एवढ्या दिवसापासून मराठा समाजा सरंजामी अशा पद्धतीची जी आहे ती एक इमेज वेगवेगळ्या माध्यमातून कायम जी आहे ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता। मनोज जरांगे पाटील यांनी एकच प्रश्न विचारला की मराठा समाजाचा व्यवसाय काय? तर मराठा समाजाचा व्यवसाय हा शेती आहे हे मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश मराठा समाजाने ते स्वीकारलं। ही सर्वात चांगली गोष्ट आहे आणि त्या गोष्टीचं देखील आम्ही स्वागत करतो। या सगळ्या गोष्टी होत असताना तो ना भविष्य 18 पगड जाती वेगवेगळ्या धर्मियांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन दिलं आणि इथून पुढे देखील हे समर्थन कायम राहील अशीच या ठिकाणी जी आहे ती ग्वाही मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळालं पाहिजे। परंतु हे आरक्षण मिळत असताना या सगळ्या गोष्टी प्रोसिजर सुरू असतात। मराठा समाज बांधवांनी, मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्याचा पर्याय हा अजिबात निवडू नये ही देखील मी विनंती या ठिकाणी करतो। महाराष्ट्राचा इतिहास हा लढण्याचा आहे, महाराष्ट्राचा इतिहास हा आत्महत्या करून पळण्याचा नाहीये। या गोष्टी देखील मराठा समाज बांधवांनी लक्षात घेतल्या पाहिजे। एकाही नेत्याच्या मुलाने गेल्या 40 दिवसात, गेल्या वर्षभरात आणि गेल्या एक दशकामध्ये देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केलेली आपण पाहिलेली आहे का? मग सर्वसामान्य मराठा समाजाच्या कुटुंबातील लोकांनी का म्हणून आत्महत्या करायचा? आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधून शिकलो काय? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे। ज्यावेळी पुरंदरच्या पायथ्याला मिर्झा राजे जयसिंगचा तह झाला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 किल्ले जे स्वराज्याचे कष्टाने मिळवलेले 27 किल्ले त्यांना द्यावे लागले। आग्र्याला जावं लागलं, आग्र्यामध्ये नजरकैद छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवलं। तिथून देखील सही सलामत सुटून छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते महाराष्ट्रात आले, रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला। हा जाज्वल्य इतिहास महाराष्ट्राचा आहे आणि हा इतिहास आपण विसरणार आहोत का? आणि ह्या इतिहासाला आपण आत्महत्या करून बट्टा लावणार आहोत का? हा देखील प्रश्न मला या ठिकाणी मराठा समाजाला विचारायचा आहे। आणि या तरी इतिहासाची थोडीशी आबरू राखून आपण आत्महत्या करू नये। तुमच्या या लढ्यासोबत मुस्लिम बांधव म्हणून आम्ही पूर्णपणे पाठीशी उभे आहोत आणि आम्ही कायम उभे राहू। या ठिकाणी ही देखील ग्वाही मी देतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय।